श्री स्वामी समर्थ. चार वेदांप्रमाणेच गुरुचरित्राला सुद्धा पाचवा वेद हिंदू धर्मामध्ये मानला गेलेला आहे. पूर्वीच्या काळी शिक्षणाचे महत्त्व फक्त ठराविक लोकांपुरतंच होतं. स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार नव्हते. त्यानंतर शूद्रांना किंवा इतर लोकांना शिक्षण सहजपणे मिळत होतं अशातला भाग नाही. त्यामुळे एक ठराविक वर्ग सुशिक्षित होता. संस्कृत ठराविक लोकांनाच येत होतं आणि म्हणून काही लोकांनी इतर लोकांच्या मनात ती भीती घालून दिली की हे वाचू नये ते वाचू नये. कारण की त्यांना असं वाटत होतं की जर सर्वच जण सुशिक्षित झालेत तर आपल्याला कोण विचारायला येईल. मग या स्वामी समर्थ मार्गातून वरेदादांनी गुरुचरित्र स्त्रियांना सर्वात प्रथम वाचायला लावलं आणि मग त्या काळी बराचसा वादविवाद झाला. परंतु जसं जसं स्त्रियांनी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली तसं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. आजही अनेक स्त्रियांना शंका अशी येते की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावं का. आम्ही ठामपणे सांगतो, आव्हान करतो, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचलंच पाहिजे. भले तुम्हाला दररोज 52 अध्याय वाचता येत नसतील तर दररोज एक एक अध्याय वाचा, त्याच्यातलं ज्ञान घ्या आणि ज्ञान झाल्यानंतर सर्वांना तुम्हाला त्यातल्या अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. गुरुचरित्रातले स्वतंत्र जे अध्याय आहेत, 52 अध्याय वेगवेगळ्या प्रकाराने काम करतात. जर फक्त 14वा अध्याय वाचला तर आर्थिक परिस्थितीत फरक पडतो वगैरे अशा प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्व आहे. तरी सुद्धा स्वामी समर्थ मार्गातून गुरुचरित्र जयंतीचा सप्ताह आपण डिसेंबरमध्ये करतो असतो आणि अशा वेळी दत्त जयंतीच्या अगोदर केलेला गुरुदत्तच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र अनेक स्त्रिया वाचतात. आजही ज्यांना जमत नसेल त्यांनी आपल्या आपल्या घरी वाचावं. कुठल्याही मनामध्ये शंका घेऊ नये आणि गुरुचरित्र वाचत असताना जे जे नियम गुरुचरित्रात दिलेले आहेत ते सर्व पाळावेत आणि त्याच्यातून आपण घेतलेला फायदा सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही. तरी सध्या गुरुचरित्राची भीती मनातून काढून टाकावी आणि सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ.